कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींवर तळेगावमध्ये उपचार सुरू आहेत। कालच्या पूल दुर्घटनेत 51 पर्यटक जखमी झालेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, 51 पर्यटक जखमी, त्यांच्या प्रकृतीबद्दलचे अपडेट्स काय? निश्चितच या सगळ्या घटनेमध्ये पर्यटक होते ते जखमी झालेले आहेत आणि 4 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे। ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी मी आत्ता आहे। आपण पाहू शकतो मायमर हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी अतिदक्षता विभागात या पर्यटकांवरती उपचार सुरू आहेत आणि या रुग्णालयामध्ये आत्ता 21 रुग्णांवरती एकूण पर्यटकांवरती उपचार सुरू होते। इतर पर्यटकांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, मात्र 2 पर्यटक त्यांच्यावरती अद्यापही उपचार सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। विजय एनकर आत्ता आपल्या सोबत आहे, ते देखील या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत। नेमकी काय घटना होती ती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। विजय, तुमची तब्येत आता नेमकी कशी आहे आणि काय तुम्हाला नेमकं कुठे लागलं? तब्येत बरी आहे, पायाला फ्रॅक्चर झालंय आणि कंबरला मार लागलाय जास्त। नेमकी घटना काय घडली होती? तुम्ही त्या सगळ्या त्या ठिकाणी होता, तुम्ही देखील जखमी झालेला, काय घटना? तिथं अचानक गर्दी वाढल्यामुळे तो पूल खाली कोसळला। कमीत कमी 60-70 लोक पुलावरती होती। त्याच्यामध्ये लहान मुलं होती, महिला पण होत्या, सर्व तिथं खाली पडले। मी नेमके कुठले आणि तिथे कशासाठी काय गेला? आम्ही तिथे फिरायला गेलो होतो मित्रांसोबत। मित्र म्हणले तिथे हायट एक पर्यटन स्थळ आहे, मंदिर वगैरे आहे, त्याला म्हटलं सुट्टी आहे आज, जाऊया फिरायला, म्हणून गेलो तिथं। कसं बचावलं त्या सगळ्या दुर्घटनेत? ही म्हणजे आम्ही खाली एकदम मोठ्या भल्या मोठ्या दगडावरती खाली पडलो, पुला सगट, आणि तिथून प्रत्येक जण आपापला जीव वाचवायच्या प्रयत्नात वर चढत होतो। की काय परिस्थिती बघितली तुम्ही तिथे? कारण की ती भयानक होती, म्हणजे असं कधी घडू पण नाही, कोणाच सोबत नाही घडू असं। नक्कीच भयानक नक्कीच परिस्थिती होती। यांनी ही सगळी परिस्थिती बघितलेली आहे, ते स्वतः देखील त्या घटनेतून बचावलेले आहेत आणि इतरांना देखील त्यांनी या सगळ्या घटनेवर मदत केलेली आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। असंच इतर 3 रुग्णालयांमध्ये, तळेगावमधील 3 रुग्णालय आहेत, त्या ठिकाणी नक्कीच जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत। काही जखमींना डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे। नक्कीच नक्कीच धन्यवाद।